जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. वैराग्य या शब्दाचा अर्थ काय घ्यावा किंवा ते कसं आचरावं हे विचारणारी मुलं ही 15 ते 25 या वयोगटातली आहेत. जी साधारणपणे असं विरुद्ध महाविद्यालयीन शिक्षणाच्या कुठल्या तरी टप्प्यात असलेली मुलं आहेत. त्यांनी प्रथम हे लक्षात घ्यावं की वैराग्य या शब्दाचा अर्थ सर्वसाधारणपणे जो विरक्ती घेतला जातो तो त्याचा अर्थ नाही. वैराग्याचा अर्थ आपल्या ध्येयाच्या आड आलेली गोष्ट बाजूला करण्याचं सामर्थ्य हे वैराग्य. तर वैराग्याचं काय करावं ह्याचा विचार करण्यापूर्वी आपलं ध्येय काय याचा विचार आधी करावा. मग ध्येय ठरवताना विवेक लागतो. त्यामुळे आधी विवेक मग वैराग्य असं आहे. तेव्हा विवेक म्हणजे निवडणं. विवेक म्हणजे निवडणं. एखादी गोष्ट विचधातू आहे त्यापासून विवेक शब्द झाला. तर निवडणं हे महत्वाचं. निवडताना मग काय ध्येय म्हणून निवडायचं आणि काय ध्येय म्हणून नाही निवडायचं हे ठरतं. त्यावर जे आपण एकदा ध्येय म्हणून निवडलं त्याची वाटचाल करायला लागली की काही गोष्टी पूरक असतात, काही गोष्टी मारक असतात. मारक गोष्ट उचलून बाजूला फेकण्याचं सामर्थ्य म्हणजे वैराग्य. असं वैराग्याचं व्याख्या आहे. तेव्हा आता ते आचरायचं कसं तर असं आचरायचं. तर आता आपलं ध्येय काय ठरलंय. समजा एखाद्याचं पैसा हेच जर ध्येय ठरलं असेल तर त्याच्या दृष्टीने वैराग्याच्या बाबी वेगळ्या राहतील. एखाद्याची शिक्षणातली उत्तम गुणवत्ता हे जर ध्येय ठरलं असेल तर वैराग्याच्या बाबी वेगळ्या राहतील. त्याला संगीतात उच्च ध्येय गाठायचं असेल तर त्याच्या वैराग्याच्या बाबी वेगळ्या राहतील. त्यामुळे वैराग्याच्या बाबी कोणत्याही नंतर ठरतं. त्याच्या आधी तुम्ही विवेकाची तयारी कशी करणार हा प्रश्न आहे. कारण त्यामध्ये निवडण्याचा विषय आहे आणि त्यात अनेक ऑप्शन्स येतात, अनेक पर्याय येतात. तर पर्यायामध्ये तुम्ही विचार कसा करणार याच्यावर पुढचं सगळं इमारत अवलंबून आहे. तेव्हा वैराग्याचा पाया विवेक आहे आणि विवेकाची आपण किती अभ्यास करू ह्याच्यावर वैराग्याचं काहीतरी ठरेल. वैराग्य फक्त सोडायचाच विषय आहे. काय करायचा हा विषय जास्त महत्वाचा आहे. मग त्याच्यासाठी जे आड येतं ते सोडावं लागतं. तेव्हा ह्यासाठी 2 गोष्टींची आपल्याला जास्त गरज आहे की आपण नक्की आपलं ध्येय ठरलंय का. आणि सर्वसाधारण जर असं पाहिलं तर अनेक माणसांचं वयाची 70 झाली तरी ध्येय ठरतच नसतं. नक्की त्यांना काय करायचं हेच ठरलेलं नसतं. समोर गोष्ट येते ती करत जातात. ते 11वीत का गेले तर ते 10वी झाले म्हणून एवढंच त्यांना उत्तर देता येतं. त्यांचं लग्न का ठरलं तर बाकीच्यांची पण लग्न ठरली म्हणून त्यांचं ठरलं असं त्यांना उत्तर देता येतं. अशी उत्तरं ते 70 पर्यंत देत जातात आणि शेवटी रिटायर का झाले तर आता उद्या फक्त येऊ नका म्हणून सांगितलं म्हणून ते रिटायर झाले. ही तिसरी झालेली असते शेवटी. असं जर माणसाचं जीवनाची वाटचाल असली तर विवेक आणि वैराग्याचा त्याच्यात प्रश्नच येत नाही असं समजायला हरकत नाही. तेव्हा आपलं जीवन नक्की कोणत्या मार्गावर आहे याचा आधी विचार करण्याची गरज आहे की आपण विवेकाच्या पातळीवर आधी आहोत का. निवड आपल्यासमोर काही आहे का. कारण निवड करायचा प्रश्न आला म्हणजे सार असारचा प्रश्न आला, शाश्वत अशाश्वतचा प्रश्न आला, ध्येय ठरवायचे प्रश्न आले म्हणजे हे सगळे प्रश्न महत्वाचे आहेत. त्यामुळे वैराग्याचा विचार करण्यापेक्षा विवेकाचा विचार करण्याची गरज जास्त आहे जरी तुम्हाला वैराग्य पुढे अंमलात आणायचं असलं तरी. तर त्यासाठी ते कसं करणार त्याचे तुमचे क्रायटेरिया कोणते राहणार, कशाच्या आधाराने तुम्ही ध्येय ठरवणार त्यावर पुढे. आता ध्येयांचे 2 प्रकार आहेत. एक तुम्हाला चालत आलेली ध्येय आहेत, कंपल्सरी म्हणून त्यांना की जे माणसाला ध्येयाबरोबर लागून आलेली ध्येय आहेत. आणि काही ध्येय अशी जी निवडायचं स्वातंत्र्य तुम्हाला ठेवलेलं आहे. ह्यातली कोणती ध्येय निवडणार याप्रमाणे पुढची वाटचाल सुरू राहणार. म्हणून ध्येय निवडताना सुद्धा पोट भरायचं ठरवलंय हे ध्येय निवडायचं काही कारण नाही, ते तुम्हाला लागूनच आलेलं आहे. दुसऱ्याचं पोट भरायचं का नाही हे निवडायचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. तुम्ही ठरवू शकता
दुसऱ्याच पोट भरायचं आहे की नाही, कारण ते त्या मूळ ध्येयात नाही आहे तसं ते. तेव्हा जी आपल्याला आवश्यक ध्येय म्हणून जी दिलेली आहेत किंवा जी कंपल्सरी आहे तसं म्हणून, त्यामध्ये स्वतःचं पोट भरणं हे कंपल्सरीच आहे. त्यामुळं एवढं तरी नक्की आहे की स्वतःचं पोट भरावं स्वतः, एवढं तरी ध्येय माणसाला असायलाच पाहिजे असं आहे. आता ते भरण्याच्या मागे सुद्धा वैराग्याची गरज लागेल एकदा हे ध्येय ठरलं तर. मग समजा माझी परीक्षा आहे आणि तिच्यावर जर माझं भवितव्य अवलंबून आहे, तर वाटेत आलेली सिरियल किंवा सिनेमा बाजूला टाकणं हे वैराग्य आहे. ऍप्लिकेशन सुरू झालं. फिरायला जाणं हे सुद्धा त्यावेळेला वैराग्यच आहे. नाही जायचं आता फिरायला. कदाचित व्यायाम करण्याची गरज असेल तर करणं म्हणजे सुद्धा वैराग्य आहे, कारण त्याची तुम्हाला कदाचित त्या परीक्षेसाठी गरज आहे, तंदुरुस्तीसाठी असेल, नाही तर परीक्षेचा भाग म्हणून असेल. तेव्हा या सगळ्या गोष्टी एकाधिक अशा पद्धतीने अडकलेल्या आहेत. तर ध्येय ठरवण्याची कल्पना आपल्याला नक्की आहे का, माझं ध्येय काय आहे, आणि ते ध्येय ठरवताना पुन्हा त्याच्या खाली परत काहीतरी आहे की आपली कुवत, आपली परिस्थिती, याच्यात त्या सांगड घातलेल्यानंतर ध्येय तयार होतं. आपली कुवत आणि आपली परिस्थिती. तेव्हा नुसतीच कुवत असून ध्येय ठरत नाही, नुसती परिस्थिती आहे म्हणूनही ध्येय ठरवता येत नाही. तेव्हा अनेकदा असं असतं की परिस्थिती अनुकूल असते पण ह्याचीच कुवत नसते, मग त्याला मेडिकलला घालून का उपयोग नाही. तो आपली खातर होतो दरवर्षी. परिस्थिती अनुकूल आहे, ते दरवर्षी फी भरू शकतात, पण ह्याची कुवत नसेल, जर तो तिकडे गेलेला असेल तर ते ध्येय बरोबर नाहीये असा त्याचा अर्थ झाला. आणि तीच बाजू विरुद्ध बाजूला आहे, याची कुवत आहे पण परिस्थितीची अनुकूलता नाही. अशा वेळेला त्यानं ते करायला जाणं म्हणजे फ्रस्ट्रेशन मिळण्यासारखं आहे परत, कारण त्याची परिस्थिती नसताना तो जाणार म्हणजे त्याला दरवेळेला ही अडचण निर्माण होणार पहिल्यापासूनच. आणि एखाद्या वेळेला कोणीतरी सोडविल, मदत करेल, काहीतरी करेल, पुढच्या वेळेला तो काय करेल. म्हणजे अशा वेळेला पुन्हा ध्येय ठरवताना या दोन्हीची सांगड आपण घालू शकलो नाही, ती अडचण आहे. म्हणून सांगड घालून ध्येय ठरवलं पाहिजे. तेव्हा आपली कुवत, परिस्थिती आणि याची आपल्या ध्येयाशी सांगड, असं ते मिळून ध्येय तयार होईल. तसा आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. तर हे कोणी केलं असेल त्याचं जीवन बरोबर पायापासून इमारत उभी राहील. बरोबर एकदम दुसरा मजला वगैरे बांधायला मिळणार नाही. त्याचं आचरण हा पुढचा प्रश्न आहे. हे सगळं ठरल्यानंतर वाटेत काय आलं म्हणून गायचं आहे म्हटल्यानंतर मग गळ्याशी संबंधित आईस्क्रीम टाळावं लागतं. हे तुमचं वैराग्य. आता ते ध्येय ठरलं म्हणून मग ते तुम्हाला ते करावं लागेल. तशा तऱ्हेची प्रत्येक ध्येयाच्या बाबतीत काहीतरी बाबतीत वैराग्याची जोड दिल्याशिवाय ध्येय माणसाला गाठता येतच नाही. अशी कुठलीही ध्येय नाहीत की जी तुम्ही आहात तसे राहून तुम्हाला मिळवता येते, अशी ध्येय नाहीत. आणि जर आहात तसे राहून मिळणारी ध्येय असतील तर ती ध्येय नाही आहेत. मला 10 पावलं चालता येतं म्हणून मी 2 पावलं चालण्याचं ध्येय ठेवलं असेल तर त्याला काय विचार करायचं कारण नाही. ते ध्येय केव्हा झालेले तेच बोलता बोलता सुद्धा त्याची 2 पावलं होतील. 10 पावलं चालता येत असताना मी ज्या वेळेला 100 पावलाचं ध्येय ठेवलेलं आहे तेव्हाच कुठेतरी माझा वैराग्याचा आणि सगळ्याचा प्रश्न आलेला आहे. तेव्हा मला बाहेर मधल्या गोष्टी बाजूला कराव्या लागतील. तर त्यांनी अर्थ घेताना प्रथम हा घ्यावा की आपलं खरं काम आधी मुळात कुठे आहे, तिथून सुरुवात करावी. व परिस्थिती याची सांगड, त्यानंतर ध्येय, ध्येय ठरवताना वैराग, त्याचे विचार, विवेक, कारण विवेकामध्ये निवड असते. ध्येय अनेक असतात. परिस्थिती आणि कुवत यांची सांगड घातल्यावर सुद्धा तुम्हाला 4 ऑप्शन निर्माण होऊ शकतात. माझी कुवत कदाचित हे करण्याची आहे, ते करण्याचे आहे, ते करण्याचे आहे. मग विवेकाची स्टेप येते. यातलं मी काय करणं योग्य आहे. असं मी तंबाखू पिकू शकतो विनोबांच्या भाषेत, मी गहू पण पिकू शकतो. शेत आहे, कुवत आहे, परिस्थिती आहे. आता तंबाखू की गहू किंवा तंबाखू की तांदूळ, तिथे विवेकाचा प्रश्न आहे. तर त्यात तिकडे पैसे मिळणार आहेत. तंबाखूचं कॅश क्रॉप आहे, पैसे मिळाले, ते तुम्हाला इकडे नाही मिळणार. आता दुसऱ्याच बाजूने यात प्रश्नाचा आणखीन विचार करू की ऊस की तांदूळ असा विचार केला तर समजा या जमिनीत ऊसही पिकू शकतो आणि तांदूळही पिकू शकतो. मग ऊस पिकवल्यानंतर तुम्हाला ताबडतोब आणि रोखीने पैसे मिळत आहेत असं एका बाजूने आहे. दुसऱ्या बाजूने तांदूळाला भाव कमी आहे, पैसा कमी मिळेल हे पण आहे. आता इथे विवेकाचा प्रश्न आलेला आहे, ह्यात काय करावं. तर ऊस पिकवल्यानंतर 10 वर्षांनी त्या जमिनीत क्षार होऊन ती जमीन निकामी होते, कुठल्याच पिकाला ती लायक राहत नाही. हा विचार तुम्हाला आहे का. त्यामुळे विवेकामध्ये पहिली स्टेप विचाराची असते. ती जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला हे फोरसाईट असेल की ह्याच्या जमिनीचं आपण काय करणार आहोत पुढे. 10 वर्षांनी ती जमीन तुम्हाला नसली तर चालेल का, हा आधी तुमचा पर्सनल विचार. आणि त्याच्याबरोबर एखादी जमीन अशा तऱ्हेनं नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला निसर्गातली आहे का,
जर आपण दुसरी एक 10 किलोमीटर जमीन जर आपण निर्माण करू शकत असू बाहेर, तर नष्ट करायचा अधिकार आहे एक वेळ. ती जर नसेल तर जमीन नष्ट करायचा अधिकार नाही. पिकं जी घेतली जातात ती जमिनीचा कस वाढवणारी पिकं घेतली जातात, कारण प्रत्येक पिकाने जमिनीचा थोडासा कस कमी होतो, तिच्यातलं ती काहीतरी सत्व त्या पिकाला देते म्हणून ते पीक येतं. मग त्या जमिनीत सत्व परत करणारं पीक निर्माण करावं लागतं दुसरं. हे निसर्गाचं चक्र आहे. म्हणजे ते न बिघडवता तुमचं ध्येय ठरवता आलं पाहिजे, हा विवेक आहे. म्हणून ऊस की तांदूळ असं आलं की हे तुम्हाला जमलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट, तंबाखू की तांदूळ असा विचार करू, तंबाखू की गहू असा विचार करू. त्यामध्ये पैसा आहे तो ह्याच्या 5 पट असेल समजा. तंबाखूचा पैसा 5 पट आहे, पण आज तंबाखू बाजारात गेल्यानंतर तो ज्या ठिकाणी जाणार आणि त्याचा जो उपयोग होणार आहे त्यामधून हजारो कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत. कारण त्यातून निर्माण होईल ते व्यसनच निर्माण होईल फक्त. तर ते निर्माण करून आपण आपल्या पैशाची तरतूद करायची. 5 पट पैसा आहे त्याची तरतूद करायची का 1 पट पैसा निर्माण करायचा आणि 4 घरातले पोटं भरायचे. ते विवेक आहे. आता तो अंमलात आणायचा झाला तर बाकीचे कावकाव करणारे येतात. ते म्हणतात आम्ही तंबाखू काढला तर आम्हाला 5 पट पैसे मिळाले आणि तू मूर्खासारखं तांदूळ लावलास तुझ्या हातात 100 रुपये पडले, तर हे या सगळ्या परिस्थितीत जगायला योग्य नाहीस. तुला कळलं नाही काय व्यवहार करायचं ते. व्यवहार आम्हाला हातात 5 पट पैसे पडले, तुझ्या हातात 100 रुपयेच पडले आणि 500 रुपये मिळून मोकळे झालो. स्वाभाविकपणे त्यांचे जीवनमान उंचावतं, लगेच गाडी येते, होतं सगळं, ते होतं सगळं त्यांचं. मग आता ते बघितल्यावर अस्वस्थता येते, असं होतं थोडंसं. मग तिथे वैराग्याचा प्रश्न येतो. अशा ठिकाणी ते ज्या वस्तू वापरणार वरच्या 400 रुपयात त्या मला नसल्या तरी चालतील इतपत विरक्ती मनाला राखावी लागते. म्हणजे इतपत वैराग्य मनात लागतं की त्याच्या आड काय येणार आहे, पैसा येणार आहे ना, तुम्ही सोडला. मला पोटाला कमी आहे का, तर नाही. जे मी उत्पादन करतोय ते जातंय कसं, तर चांगल्या जागी जाते आणि त्या माणसाचं पोट भरतं आणि त्यामुळे त्याचं जीवन चांगलं चालतं आणि त्याच्या गरजेची वस्तू आपण उत्पादन करतो. अशा तऱ्हेची वस्तू उत्पादन करताना हे डोकं शाबूत राहणं म्हणजे वैराग्य. तर अशा ठिकाणी मला त्या 400 रुपयावर पाणी सोडता येणं ही वैराग्य. ध्येय ठरलं तर अंमलात आणायला लागणारं पुढे जे आहे ते वैराग्य. त्यामुळे असं एक उदाहरण घेऊन चालवलं की हे काय करायचं ते करता येईल. बस. आमच्या वयोगटातल्या मुलांनी, म्हणजे याच वयोगटातल्या मुलांनी राष्ट्रप्रेम जपण्यासाठी वैयक्तिक पातळीवर काय केलं पाहिजे. सर्वात प्रथम हे समजून घेतलं पाहिजे की राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्रावर प्रेम करणं म्हणजे काय. साधारण राष्ट्रप्रेमाची कल्पना म्हणजे ध्वजवंदन, राष्ट्रगीत गाणे किंवा संग्रामगीत म्हणणे किंवा 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट. या पलीकडे साधारण राष्ट्रप्रेमाच्या कल्पना आजच्या परिस्थितीत दुर्दैवाने जात नाहीत असं आहे. तर त्यामुळे राष्ट्र म्हणजे काय आणि त्याच्यावर प्रेम करणं म्हणजे काय याची कल्पना व्यवस्थित आली तर मग कुठल्या पातळीवर काय करता येईल हे ठरवता येईल. त्यातलं मग वैयक्तिक पातळीवरचा विचार आपण करू शकतो. तर राष्ट्र हा समूह आहे. तो समूहाचं म्हणजे माझ्यासारख्या अनेक लोकांचा तो समूह आहे. त्या समूहामध्ये अनेक प्रकारच्या प्रवृत्तीचे लोक आहेत, अनेक प्रकारच्या कुवतींचे लोक आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्र म्हणजे समूहाच्या गरजा पण अनेक प्रकारच्या आहेत. त्या सर्व गरजांची या उपलब्ध साधन संपत्तीची सांगड घालणं हे राष्ट्राचं महत्त्वाचं काम असतं. राष्ट्र या कल्पनेचं उपलब्ध असलेली सर्व साधन संपत्ती ती तुमची जी काही निसर्गापासून, माणसांच्या पासून, त्या वेगवेगळ्या कुवतींपासून, हे सगळ्यापासून जे सगळं आहे ते सर्वांच्या प्रगती व्हावी या उद्दिष्टाने तिची त्याच्याशी सांगड घालायचं काम हे राष्ट्र कर्तव्य आहे. तर आता ह्याच्यात क्षणभर असा विचार करून आपल्या पुरता आता वैयक्तिक पातळीवर करायचं ना, तर राष्ट्रासाठी माझ्याकडे कोणती कुवत आहे की जी मला राष्ट्रासाठी वापरता येईल असा विचार करू. दुसरं, ही सांगड घालताना त्यांनी काही नियम केलेले आहेत, त्यातले कोणते नियम माझ्यापर्यंत पोचतात त्या नियमांचं मी पालन करू शकेन काय. दुसरी बाजू, एक माझ्याकडे काय आहे ते मी राष्ट्राला काय देऊ शकतो आणि दुसऱ्या बाजूनी जे राष्ट्राने ठरवलेलं आहे त्यातलं माझ्यापर्यंत येणारं तरी मी किती करू शकतो.
अशा दोन बाजूंनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडता येतं. प्रेम ही गोष्ट आणखीन वेगळी आहे, तिच्याकडे नंतर येऊ. आणि कर्तव्य आणि मग प्रेम बघू. तर राष्ट्राच्या बाबतीत आपल्याकडे कुवत कोणती आहे की जी मी राष्ट्राला देऊ शकतो? राष्ट्र म्हटलं की त्याला भाषा आली, अनेक गोष्टी आल्या. अशा राष्ट्र ह्या एका कल्पनेला धरून अनेक गोष्टी आहेत. घटना आहे, राष्ट्राचे योजना आहेत, अनेक गोष्टी राष्ट्र चालवण्यासाठी ज्या वैयक्तिक पातळीवर शक्य नाही, ज्या मोठ्याच पातळीवर शक्य आहेत, अशा तऱ्हेच्या योजना आहेत. अगदी संरक्षणापासून सर्व व्यवस्था आत्तापर्यंतच्या. आता ज्याची कुवत समजा संरक्षण करण्यासाठी जी राष्ट्राला गरज आहे अशा तऱ्हेच्या तरुणांची आहे, त्याला स्वतःला जर त्याच्या त्यागाची ती तयारी असेल तर त्यांनी राष्ट्रप्रेमाचा तो मार्ग पत्करावा, राष्ट्रीय कर्तव्याचा तो मार्ग पत्करावा. सगळ्यांनी जर उद्या सीमेवर गेलं तर रक्षण कोणाचं करायचं असाच प्रश्न आहे. त्यामुळे सगळेच सीमेवर जायला पाहिजे हे काही राष्ट्रप्रेमाचा प्रकार नव्हे, किंवा सगळे सीमेवर जाणं म्हणजे राष्ट्राचं कर्तव्य करणं नाही, हे तितकंच आहे. त्या सीमेवर जाणं हे राष्ट्रासाठी करायच्या कर्तव्याचा एक भाग आहे. राष्ट्रीय कर्तव्य नावाची कित्येक कर्तव्य आहे. माझ्यावर असलेला टॅक्स मी प्रामाणिकपणे देणं हे सुद्धा राष्ट्रीय कर्तव्यच आहे, बरोबर आहे की नाही? कुटुंब नियोजन हे राष्ट्रीय कर्तव्यच आहे. वेळेला राष्ट्राने आवाहन केल्याप्रमाणे मतदानाचा फॉर्म मी भरणं हे माझं राष्ट्रीय कर्तव्यच आहे. मी मतदान करणं हे माझं राष्ट्रीय कर्तव्यच आहे. कारण यातल्या कुठल्याही कर्तव्य चुकल्यानंतर राष्ट्रावर दुष्परिणाम होत असतात. कारण राष्ट्रावरचे दुष्परिणाम हे एका कुठल्या व्यक्तीने काही केल्याने होत नाही. अशी अनेक माणसं होतात तेव्हा त्यांचंच राष्ट्र होणार. तेव्हा ते कुलभर दुधाच्या कहाणीसारखं आहे. तेव्हा माझ्या एका तांब्याने काय होणार आहे असा जर विचार केला तर शेवटी पाण्याने भरला जाईल गाभारा, हे ठरलेलं आहे. तर तसं होतं. मी एकट्याने समजा टॅक्स चुकवला तर काय फरक पडणार आहे? एवढं कोट्यावधी रुपयाचं कलेक्शन आहे. पण हेच आता बाकीच्या कोटी लोकांनी ठरवलं की संपलं, शून्य जाईल तिथं जमा. मग असं जर होत असेल तर मला तो टॅक्स भरावा लागेल. किंवा माझे निदान टॅक्सवर 100 प्रकारचे तुमच्या वाट्याला येणार एक इन्कम टॅक्स आहे, तुम्ही प्रामाणिकपणे भरला समजा, तर तुम्ही राष्ट्रीय कर्तव्य करतात. तर आता माझ्यापुरतं आता वैयक्तिक पातळीवर मुलांचा आणि यांचा विचार करू. मुलांच्या पातळीवर आज राष्ट्राच्या गरजा कोणत्या आहेत, त्याच्या मुलांच्यापर्यंत येऊन पोहोचणाऱ्या गरजा कोणत्या आहेत हा प्रश्न आहे. राष्ट्राच्या काहीतरी गरजा असतात ना. राष्ट्राला आता हे काय तंत्रज्ञ पाहिजेत, राष्ट्राला शिक्षक पाहिजेत, राष्ट्राला न्यायव्यवस्थेची माणसं पाहिजेत. सगळे राष्ट्राच्या गरजा म्हणून अनेक प्रकारच्या गरजा आहेत. राष्ट्राचं असं नाही आहे की राष्ट्राला आता फक्त शेतकरी पाहिजेत, असं कधीच नसतं. राष्ट्र हे अनेक समूहांचं हे आहे. मी सांगितलं ना, अनेक समूहांचा तो घटकांचा मिळून झालेला एक समुदाय आहे मोठा, की जो एका काही सूत्रांनी एकत्र बांधलेला आहे. ती भौगोलिक सूत्र असू देत, भाषेचे असू देत, काही धार्मिक असू देत, कुठले आहेत एका तरी कुठल्या तरी सूत्रांनी बांधलेले गेलेले लोक आहेत ना. व यांचे जितके प्रकार आहेत तितके राष्ट्राच्या गरजा आहेत. राष्ट्राच्या गरजेमध्ये शिक्षकही हवा आहे, राष्ट्राच्या गरजेमध्ये सैनिकही हवा आहे. असं आहे म्हणजे असं अमुक नाही की फक्त सैनिकच हवेत, असे अमुक नाही नुसतेच शिक्षक हवेत, असं नाही. हे सगळे प्रकार राष्ट्राला गरजेचे आहेत. मग ते यातल्या कुठल्या विद्यार्थ्याचा प्रश्न आहे इथं हा. त्यामुळे विद्यार्थ्याला यातल्या कुठल्या प्रकारात मी बसतो, कुवत पुन्हा आपली परिस्थिती सांगडतेची करत. तेव्हा राष्ट्रीय कर्तव्य करायचं असलं तर मी राष्ट्रीय कर्तव्य करायचं म्हणजे काय करायचं, तर तो सैन्यात गेला म्हणून मी सैन्यात जायचं हे राष्ट्रीय कर्तव्य करण्याचा प्रकार नाही. त्याची कुवत सैन्यात जाण्यासाठी होती म्हणून तो सैन्यात गेला. माझी कुवत शिकवण्याची म्हणून मी शिकवतो, हे राष्ट्रीय कर्तव्य. चांगला शिक्षक निर्माण व्हायचा आहे तर त्याला चांगला विद्यार्थी असायलाच पाहिजे आधी, तर तो चांगला शिक्षक निर्माण होणार. मग मी सध्या काय करावं, तर मी सध्या उत्तम विद्यार्थी व्हावं, म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतोय. ते कसं, तर उद्या राष्ट्राला उत्तम शिक्षक मी देऊ शकणार. राष्ट्राला उत्तम शिक्षकाची गरज आहे, बरोबर आहे की नाही? हे असं आपल्यापर्यंत येऊन पोचतं. ते तुम्ही कसे आहात त्याच्यावरपर्यंत येऊन पोचणार. तर तुम्ही समजा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये राष्ट्राला तंत्रज्ञ पाहिजे, तुम्हाला असं वाटतं की राष्ट्राला उत्तम तंत्रज्ञ पाहिजे. उत्तम तंत्रज्ञ होण्यासाठी मला काय करता येईल ते मी करणं. आता हे सगळं राष्ट्राच्यासाठी चाललेलं हे न विसरता पुढे राहणं. तर उत्तम तंत्रज्ञ झाला आणि मला परदेशी तो आहे, मग तो राष्ट्रासाठी करत नाहीये, तो पैशासाठी करतोय. राष्ट्रात मला 25,000 मिळाले तरी चालतील पण परदेशातले 50,000 नको असं म्हटलं तर राष्ट्रीय कर्तव्य. शिक्षणावर खर्च कोण करतो तुमच्या? राष्ट्र करतो. आणि फायदा कोणाला होतो? परराष्ट्राला होतो. राष्ट्रीय कर्तव्याच्या परिभाषेत कुठे बसेल का? आज सुद्धा इंजिनिअरिंग किंवा कोणत्याही शिक्षणावर सरकारचा खर्च होतो. यातला एक वाटा सरकारने उचललेला असतो. तो शेवटी डोईजड झालं म्हणून सांगितलं तुमचं तुम्ही चालवा असं म्हणायची वेळ आली. कारण ह्यातून बाहेर येणार प्रोडक्ट
ते प्रॉडक्ट जर परदेशात जाणार असलं तर राष्ट्र कर्तव्याचं काय राष्ट्राच्या ही म्हणायची वेळ का आली तर ते राष्ट्राच्या उपयोगाला येईना पुढे. म्हणून इतर अडचणी त्यांच्या असतील नाही असं म्हणत नाही, पण ठीक आहे. मूळ अडचण काय होती, इथे आपल्याला स्कोप नाही किंवा पैसा नाही म्हटलं म्हणून गेला ना, मग राष्ट्रीय कर्तव्य झालेलं नाही त्याचं जे शिक्षणाचं कर्तव्य होतं ते त्यांनी केलं, पण राष्ट्राचं कर्तव्य त्याची सेवा करणं होतं ते त्यांनी केलं नाही, त्यांनी ते काम केलं. हे असं प्रत्येक गोष्टीत लागू आहे. राष्ट्राची भाषा म्हणलं की राष्ट्राच्या भाषेचं कर्तव्य आलं माझं, राष्ट्राच्या भाषेच्या अलीकडे मातृभाषेचं कर्तव्य आलं की त्याच्या खालची माझी राज्यभाषा आहे, मग माझी राष्ट्रभाषा आहे, मग माझी जगाची भाषा आहे. मग माझ्या भाषेचं जे माझं कर्तव्य पुरं करायचं ते करायचं, मग मी राज्यभाषेचा विचार करेन, मग मी त्यासंबंध जगाच्या भाषेचा विचार करेन. मग आता मी काय करायचं ते माझ्याकडे पोचते ठरवायचं. अशा प्रत्येक बाबतीत प्रत्येक माणसाकडे येऊन पोचेल राष्ट्रीय कर्तव्य. मग आता राष्ट्रप्रेम ही त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे. आता प्रेमामध्ये कर्तव्य तर आहेच, पण त्याच्याबरोबर त्याग आहे आणि त्याला भावनिकता आहे. त्याग आहे आणि त्याच्याबरोबर भावनिकता आहे. हे सगळं कर्तव्याला जोडलं की प्रेम तयार आहे. तर प्रेमामध्ये कर्तव्य येतच, कर्तव्यात प्रेम येतच असं नाही. कर्तव्य नसतंच, माझं कर्तव्य आहे म्हणून तो करतो, त्याला काय प्रेम नसतं त्याचं, त्याला माहिती आहे मुलाचं माझं कर्तव्य म्हणून मी करतो, तसं नाही येते. त्यामुळे राष्ट्रप्रेम ही कल्पना खूप मोठी आहे. राष्ट्र कर्तव्य ही गोष्ट जरा थोडीशी डिफाईंड आहे, ॲक्च्युली कमी आहे. तिच्या बाहेर त्याग आणि तिच्या बाहेर आणखी तुमची भावना हे होतं की राष्ट्रप्रेम तयार होईल. ज्याला त्याग होतायचा आणि भावना होतायची असेल तर मग कर्तव्याच्या पलीकडे जाऊन काम करायला पाहिजे. तर आता अगदी फार लांब नसलं तरी आपल्या गलीला रस्ता झाडणं हे सुद्धा राष्ट्रीय कर्तव्यच आहेत. पण त्याच्यासाठी प्रेम लागेल आणि त्याग लागेल. तर तुम्ही गल्ली झाडायला गेला की लोक म्हणणार हा काय उद्योग आहे, कारण त्यांना ह्याची काही कल्पना नाही. तुमच्या दृष्टीने तो प्रेमाचा विषय आहे. आपल्या घरातली बाग जशी आपण झाडली तशीच समोरचा रस्ता झाडला हे राष्ट्रीय कर्तव्यच आहे. कारण राष्ट्रसुद्धा या पंचायती सगळे मिळून ते राष्ट्र झालेले आहे. तर ठीक आहे, किंवा प्रत्येकाने हेच करायचं ठरवलं तर संबंध गावचे रस्ते स्वच्छ होतील, हे तितकंच खरं आहे. आता दुसरा करीत नाही याला इलाज नाही, पण मी करतो एवढं माझ्यापुरतं ठीक आहे. तर माझ्यापुरता मी जसं माझ्यापुरता कर भरणं, माझ्यापुरता अंगण झाडणं, काय रस्ता झाडणं, हे सगळं जे आहे माझ्यापुरते नियम मी पाळणं. तर रस्त्याचे नियम आहे तर माझ्यापुरते मी पाळतोच ना शेवटी. असं प्रत्येकजण स्वतःपुरते पाळतो, म्हणून राष्ट्रीय वाहतुकीचे नियम पाळले जातात. ते जसे पाळले जातात ते जर एकाने गोंधळ, दुसऱ्यान गोंधळ, तिसऱ्यान गोंधळ, सगळे ऍक्सिडेंटच ऍक्सिडेंट. तसंच आता होतंय सध्या. ऍक्सिडेंट्स होतात तिथले, ते फेटल असतात म्हणून ते थांबवतो, म्हणजे काहीतरी करतो त्याच्यासाठी कंपल्सरी पाळतो. इकडचे फेटल नसतात ते खूप काळाने दिसतात असं आहे. म्हणून तंबाखू पिकवल्यानंतर काही दुसऱ्या दिवशी कुठं जाळं होत नाही, पण त्याची सवय लागल्यानंतर 10 वर्षांनी कुटुंब उद्ध्वस्त झालेलं दिसतं किंवा तो माणसाच्यावर दुष्परिणाम झालेला दिसतो. कारण कॅन्सरमध्ये त्याचं परिवर्तन व्हायला 10 वर्ष लागतील, किंवा त्या घराची संपत्ती त्याच्यावर गेली आणि त्यामुळे त्यांना अन्नपाण्याला मदत झाली, असं एखाद्या दारूचं किंवा ह्याचं व्हायला 10-20 वर्ष लागतात. तर ते परिणाम खूप सावकाश होतात. म्हणून त्यात काही विशेष नाही असं वाटून मनुष्य करतो. तसं हे स्वरूप आहे. आज समजा मी शिक्षणात समजा जर काटकसर केलेली असली तर तिचा परिणाम एक वाईट शिक्षक निर्माण होणार आहे. तो वाईट शिक्षक पिढीचं नुकसान करायला 20 वर्ष लागणार आहेत. पण सुरुवात इथंच आहे. मी माझ्या कामात कसूर केलेली आहे, विद्यार्थ्याच्या कामात कसूर नसेल तर उत्तम शिक्षकाच्या कामात कसूर होणारच नाही. मग पुढच्या 20 पिढ्या त्याच्यावर उत्तम जगतील असं. त्यातून पुढचे 200 लोक तयार होणार असं काही. राष्ट्रप्रेम हे माझ्या पिरियडला बसण्यातच आहे. माझ्या दृष्टीने माझे सर्व पिरियड्स मी मनापासून अटेंड करतो, हे माझं राष्ट्रीय कर्तव्य मी करतो असं समजतो पहिल्यांदा. कारण हे जरी एकदम राष्ट्राशी कोणी निगडीत आहे असं वाटत असलं तरी तेच शेवटी राष्ट्रापर्यंत जाऊन पोहोचणार आहे असं आहेच ना शेवटी. तर त्यामुळे माझे पिरियड्स मी नीट अटेंड करतो, मला दिलेली पुस्तकं मी वाचतो, त्यावरचा मी अभ्यास करतो, त्यामधला एक्सलन्स काढायचा प्रयत्न करतो, सगळं अवांतर वाचन करतो, सगळ्या शंका निरसन करून घेतो, त्यानुसार माझा पेपर अत्वात उत्तम कसा असेल याची मी काळजी घेतो. हे माझं राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्याचं एक बाय प्रॉडक्ट म्हणून मला परीक्षेत चांगले मार्क वाटतात.
त्याचं एक बाय प्रोडक्ट आहे ते. जाता जाता निर्माण होणार, त्याच्यात काही विशेष नाही. ते देतील किंवा न देतील, माझा अभ्यास उत्तम झालेला आहे. आणि त्यामुळे मी आत्ता माझं विद्यार्थी म्हणून राष्ट्रीय कर्तव्य मी उत्तम तऱ्हेनं करत आहे असं मी म्हणू शकतो. साईड निवडणं, तुमचे ते कुवती, ते सगळ्याचा विचार करून हे सगळं करायचं आहे ना. ते करताना तुम्ही त्या निवडीमध्ये सुद्धा तुमचं राष्ट्रीय कर्तव्य पार पडतं. ते केल्यानंतर पुन्हा राष्ट्रासाठी प्रेम म्हणून तुम्हाला काही करायचं असेल तर माझं शैक्षणिक कर्तव्य पार पाडल्यानंतर मिळणाऱ्या वेळाचा त्याग करून जर राष्ट्रीय प्रेमाची काही कामं मी करणार असेल, आता उदाहरणार्थ एक वस्ती आहे, तो वस्तीत जाऊन शिकवायचं आहे, ते तुमच्या अभ्यासक्रमात नाही आहे. म्हणजे कर्तव्य आणि प्रेमाचं परिभाषा कशी वेगळी आहे हे सांगायसाठी सांगतो. तुमचा वेळ तुम्ही ह्याला आहात, कॉलेजला आहात, तुमचे काय 5 तास आहेत, थोडे पिरियड्स अटेंड केले, त्याप्रमाणे होणारा अभ्यास केला 2 तास की तुमचं काम झालेलं आहे. आता तुम्हाला राष्ट्रीय प्रेमासाठी काहीतरी करायचं आहे. मग ती राष्ट्राचे बांधव आहेत, त्यांना शिकवायला कोणी नाही, ते शाळेत जाऊ शकत नाहीत, अशा वाड्या आहेत, वस्ती आहेत, अनेक प्रकारची अशी प्रकल्पांनी कामं पडलेली आहेत. तर तिथे जाणे आणि 2 तास त्यांना देणे, यासाठी तुमच्या वेळेचा त्याग आला. तुम्हाला बाहेरच्या कदाचित कोणाचं बोलून घ्यायला लागतं, त्याचा त्याग आला. निंदा कदाचित तुम्हाला सहन करावी लागेल. त्यासाठी स्वतःचा पैसा तिथल्या कामांसाठी खर्च करावा लागेल. त्यांच्याकडे कागद असणार नाही, पेन्सिल असणार नाही, त्यांना याची आवड असणार नाही. ते सगळं नसताना तुम्हाला त्यांना ते चांगलं महत्त्व पटवून देऊन करावं लागेल. हे सगळं करून तुम्हाला काय मिळेल तर तुम्हाला काही मिळणार नाही, तेव्हाच ते प्रेम ठरतं. काही मिळत असतं तेव्हा व्यवहारच ठरतो. ज्या वेळेला त्यातून काही मिळत नाही त्यावेळेला ते प्रेम ठरतं. त्यामुळे राष्ट्रावरचं प्रेम म्हणजे ते तिथं का, तर तिथं तुम्हाला काहीच मिळणार नाही इतकं करून. ती माणसं तुमच्या नावानं ओरडतील आणि मुलं घरात घरी येत म्हणून. अनेक ठिकाणी शाळेत आलेल्या खेड्यातली जी मुलं असतात ते त्यांच्या आईबाप ओरडत असतात का त्याच्यापेक्षा आता शेतात कामाला गेला तर आम्हाला गरज जास्त आहे. हा, आणि तरी तुम्ही त्याला पटवून शाळेत आणलेला असतो का, तर पुढे यांची परिस्थिती सुधारेल. आज आता शाळेत गेला, उद्या उत्तम चांगल्या जागी नोकरी करेल किंवा कुठल्या तरी हे होईल, मोठ्या पदावर जाईल, आणि हे जे रोज मजुरी करून दिवस काढतायत त्याचे उत्तम दिवस त्यांना येतील. पण हे व्हायला 10-15 वर्ष लागणार ना पुढे. तर तेवढी यांची तयारी नाही. त्यांचं म्हणणं आज गेला तर आज 100 रुपये मिळून आणेल आमच्या बरोबर, असं त्यांना वाटतं. पण हे प्रेमासाठी करायचं म्हणजे त्यांचा वाईटपणा घ्यावा लागतो तुम्हाला. मग तो वाईटपणा घेण्याची तयारी त्यागात नसते मग. आणि त्यातून तो तुम्हाला पैशांना पगार देणार आहे का, तर नाही. राष्ट्र तुम्हाला सर्टिफिकेट दिलं का काम केल्याबद्दल, नाही, सांगता येत नाही काय करेल ते. पण तुम्हाला आज काय मिळेल असं तुम्ही अपेक्षेने करू शकता का, तर नाही. त्यांचा वाईटपणा पुन्हा त्या आईवडिलांचं घ्यावं लागेल का, घ्यावं लागेल. म्हणजे त्यागाला काहीही मिळणार नाही म्हणून प्रेमाचं, मग राष्ट्रप्रेम झालं. ही मुलं तुमची कोणीच नाहीत म्हणून राष्ट्रप्रेम, कारण ती राष्ट्राची मुलं आहेत, राष्ट्राची मुलं आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही करता म्हणून राष्ट्रप्रेम झालं. अशा तऱ्हेनं राष्ट्रप्रेमाचे कृती करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर एवढं करता येण्यासारखं आहे. कितीतरी गोष्टी आहेत त्याच्यात. हे जे आता जवानांना राखी बांधतात, तुरुंगात जातात, तिथली कामं करतात, किती प्रकारची कामं अशी. हे ठीक आहे, त्याचा मार्ग चुकला असेल तरी तुमच्या चांगुलपणाच्या मार्गाने करायची. त्या तुरुंगातल्या माणसाला सुद्धा चांगली बुद्धी होण्याची शक्यता आहे. उद्या वागावं असं वाटेल, ठीक आहे मला कोणी टाकून देत नाही, कोणीतरी मला सांभाळतो असं त्याला वाटेल. ही तुमची एक कृती ज्याच्यातल्या त्याच्या आयुष्याची नावाशी सुद्धा तुमचा काही संबंध नाही अशा माणसाच्या बाबतीत तुम्ही करता, त्यावेळी ती गोष्ट प्रेमात वाढते. असं तुमच्याच घरात मनुष्य बिघडलेला आणि त्याला सुधारायचं आहे, हा तुमच्या कौटुंबिक कर्तव्याचा विषय झाला. पण जो बिघडलेला आहे त्याच्या कुटुंबाचा आणि त्याचा कशाचाही तुमचा संबंध नाही, तरी तुम्ही त्याला सुधारण्यासाठी प्रयत्न करतात, ही राष्ट्रप्रेमाची कृती आहे. संत जे करतात त्याच्यावर नेहमी आक्षेप येतो ना की हे राष्ट्रप्रेम, ते सगळं राष्ट्रप्रेमाचंच करतात, कारण त्यांच्या कुटुंबाचं काहीच करत नाही. ते सगळ्या इतर कुटुंबाचं करत असतात. त्याची संगती याच्याशी कशी लावायची, तर ते राष्ट्रकर्तव्य नव्हे राष्ट्रीय प्रेमात असतात. कारण त्यांचं प्रत्येक जीव त्यांचंच वाटून त्याचं ते काम करतात. हे कशात बसतं, तर हे त्या राष्ट्रप्रेमात बसतं एकदम. मधले पाठ ते सांगितले सगळ्याच्या पलीकडे. त्यातून त्यांना काय मिळणार, काय मिळणार नाही. त्याग किती करावा लागणार, भरपूर. हे त्यांना कर्तव्य म्हणून राष्ट्राने काय आखून दिले का, तर नाही. मग त्याला ती अक्षर गिरवण्यासाठी, त्याला त्याच्या घरी शांतता मिळण्यासाठी, त्याला ते मिळावं म्हणून, त्याच्या काय चुकते तर सुधारा कशासाठी पाहिजे हे सगळं, तर केवळ प्रेमात म्हणतो म्हणून. आणि तो त्यांचा कोण लागतो, तो कोणी लागत नाही. म्हणजे कर्तव्याच्या दृष्टीने कौटुंबिक कर्तव्य नव्हे, राष्ट्राने सोपवलेलं नव्हे, तरी सुद्धा याच राष्ट्राच्या घटकावर कोणतीही अपेक्षा न बाळगता काहीही त्यातून न मिळताना ते त्याच्यासाठी कष्ट करतात. हे तिचे आदर्श राष्ट्रप्रेमी आहेत. अशा पद्धतीनं वस्त्रांची परिस्थिती अशी होती की घरात खायला अन्न नाही,
आई कसं बसं यांचं शिक्षण करून एकदा मॅट्रिक झाला म्हटल्यानंतर त्यांनी आता पुढे काहीतरी नोकरी करावी आणि आपलं पोट भरावं ही कोणतीही अपेक्षा असलेली स्वाभाविक होती. परिस्थिती तशीच होती. आणि अशा अवस्थेत आपलं राष्ट्राचं काही देणं लागतं. त्यावेळेला भारत परतंत्र होता. त्यामुळं अशा अवस्थेत आपण खरं म्हणजे आपण राष्ट्रीय आंदोलन जे चाललेलं आहे त्याच्यात उडी घेणं भाग आहे किंवा त्याच्यात खरं जायला पाहिजे. वेळी तुरुंगात सुचला पाहिजे. काय जे त्याच्यात ज्या अपेक्षा होत्या त्या काळातल्या त्या पुऱ्या करणं आवश्यक आहे. तरीसुद्धा आईने इतके वर्ष 20 वर्ष आपल्यासाठी कष्ट करून आता आपल्याला 20 कॉलेजपर्यंत शिक्षण दिलं तर तिलाही त्या त्रासात थोडीशी आपण आता मुक्तता द्यायची पण गरज आहे. कारण दरवर्षी ती हा स्वतंत्र होईल का याची वाट बघते. शिवाय बहीण आहे. मग अशा अवस्थेत आपण काय करू शकतो. आता पुढचं शिक्षण घ्यायची इच्छा आहे, कुवत आहे, सगळं आहे तरीसुद्धा आणि इकडे राष्ट्राची बाजू इकडच्या बाजूने आहे. हे पण असं असताना त्यांनी काढलेला हा राष्ट्रप्रेमाचा मध्यम मार्ग म्हणजे राष्ट्रभाषेची सेवा ही मी माझ्या जागी राहून करू शकतो. दुसऱ्या बाजूने कारण कर्तव्यामध्ये नेहमीच कर्तव्यांचे क्लॅशेस असतात. हा नेहमी विषय लक्षात ठेवायचा. कर्तव्य ज्याला करायचे असतात त्यांचा हा प्रश्न येतो. मुळात कर्तव्य करणाऱ्यांना कर्तव्यातले संघर्ष हा नेहमी तोंड द्यावा लागणारा विषय असतो. व्यक्तींची एकमेकांशी घरातल्यांची कर्तव्य ही गल्लीतल्यांची कर्तव्य ही शहराच्या संदर्भातली कर्तव्य राज्याच्या संदर्भातली कर्तव्य अशी एकमेकांची क्लॅश होतात. तर त्यावेळेला तुम्हाला ठरवावं लागतं निर्शित ऑर्डर कशा पद्धतीने हे कर्तव्य करावे. तर त्याची तुम्ही प्रायोरिटीज ठरवून सगळ्या कर्तव्यांना न्याय द्यावा लागतो. ते आदर्श कर्तव्य आचरण ठरतं. तर आता यामध्ये त्यांच्या वाट्याला जे आलं होतं त्याच्यामध्ये आईच्या संबंधी कर्तव्य त्यांचं प्रायोरिटी लागत होतं. तिने त्यांना वाढवले, शिक्षण दिले. तर तिला लवकरात लवकर नोकरी करून तिला मोकळं करणं किंवा तिला तिच्यावरचा भार हलका करणं. बरोबर बहीण आहे तिचा भार हलका करणं. तर ती काही पुढे नोकरी करू शकणार नाही आहे, तिला शिक्षणही पूर्ण नाही आहे. तर तिच्या अवस्थेत तिचे लग्न होणं, तिचे मार्गी लागणं हे कौटुंबिक कर्तव्य आहे. त्याचबरोबर आपण ज्या राष्ट्राचे घटक आहोत त्याचं पण आपण देणं लागतं तो पारदर्शक आहे. तर त्याच्या स्वतंत्रतेसाठी जे जे चाललेले आहे ते सगळे प्रयत्न राष्ट्राचे प्रयत्न म्हणून आहेत. त्यात आपल्याला काय करता येईल मग कुवत आणि परिस्थितीची सांगण ते ह्यामध्ये माझी कुवत कोणती आहे तर माझी शिकवण्याची कुवत आहे. माझी तलवार घेऊन लढण्याची कुवत नाही हे ओळखलेलं आहे. मग आता मी काय करू शकतो. मी लेखणी घेऊन लिहू शकतो. थोडक्यात मी 2 लेख लिहू शकतो याबद्दल. त्यातून प्रेरणा मिळून 2 कार्य होऊ शकतात. एक बाजू. दुसरी गोष्ट राष्ट्राची पिढी ती घडवण्याचं कामही तुमचं असतं. मग ते त्यांच्याकडे शक्य आहे की मी उत्तम शिकू शकतो. ज्या वेळेला त्यांना हायस्कूलची नोकरी मिळणं शक्य होतं सहजपणे किंवा कारकुनाची किंवा चांगल्या म्हणजे त्या काळातल्या अव्वल कारकून म्हणायची किंवा तहसीलदार टाईप थोडक्यात तर अशा तऱ्हेची नोकरी त्या शिक्षणाला मिळत होती त्या काळात. त्या काळात मॅट्रिक्युलेट आणि फर्स्ट क्लास म्हणजे तहसीलदाराच्या लेवलचा माणूस झाला. अशी नोकरी मिळत असताना प्राथमिक शाळेची नोकरी पत्करणं हा त्यांचा त्याग आणि राष्ट्रीय कर्तव्य. का तर ही प्राथमिक शाळेतली मुलं उद्याच्या पिढीचे आधारस्तंभ आहेत. ते व्यवस्थित घडलेले असतील ते पुढचं सगळं व्यवस्थित चालेल. कचेरीत जाऊन मी काय होणार तर मी एक कुठल्या तरी विभागात होईल अधिकारी होईल काहीतरी आणि त्यामुळे राष्ट्राचं काय करीन मी. राष्ट्राचं मला तिथं काय नाही करता येणार. त्यापेक्षा मी जास्त इथे करू शकेन. कारण ती एकतर ती स्वभावाच्या किंवा ह्याला प्रकृतीला अनुकूल गोष्ट नाही. हे स्वभावालाही अनुकूल आहे आणि यामध्ये राष्ट्राची पिढी घडण्याचंही काम होते. म्हणून त्यात जाऊन त्यांनी जी ज्यांना कोणी शिकवायला नाही त्यांच्या शाळा चालवल्या. जी नापासांची शाळा घरी भरत होती ही सगळी मास्तरांच्या घरी भरत होती. आमच्या नापासांची शाळा मास्तरांच्याकडे रात्री असायची. रोज नापास झालेली 5 मुलं आमच्याकडे मुक्कामाला असायची कंदील अभ्यासाला. ती पास झाली पाहिजे. शाळेत हे कष्ट करायची परवानगी पण नाही आणि शाळेत कष्ट करायला कोणी प्रोत्साहन पण देणार नाही. पण तरी सुद्धा ते राष्ट्रीय कर्तव्य म्हणून करायचं. कारण ही पास झाली आज ना उद्या ती नाव काढतील उद्या ती व्यवस्थित काय करतील यासाठी तिथं. मग आता हे सगळं राष्ट्रीय कर्तव्य झालं. हे काही कोणी बांधून घातलेलं नाही तुम्हाला करावं. आता या सगळ्यात राहून पुन्हा राष्ट्राचं असं आणखीन काय करता येईल तर राष्ट्रभाषा आहे तिचा प्रचार प्रसार झाला तर लोक एकमेकांशी जोडले जातील. ही गोष्ट संसदेने संविधानाने आता मान्य केलेली आहे. ते 48 साल तोपर्यंत आलं. त्याच्यामुळे ते सगळं आता झालेलं आहे. तर आता आपण हिची सेवा करू शकतो आणि ती मी माझ्या जागी बसून करू शकण्यासारखी राष्ट्रीय सेवा आहे. माझी नोकरी करून करता येण्यासारखी राष्ट्रीय सेवा आहे. म्हणून शिकवायला कोणताही विषय असला तरी क्लासेस राष्ट्रभाषेची घ्यायचे नंतर शिकवायला करायची. इंग्रजी देतील करायची, गणित देतील. गणित तर किती वर्ष मास्तर शिकवलं त्यांचं उत्तम होतं गणित. आता
आवडही होती, संस्कृत उत्तम होतं, तिची आवड होती, पण क्लासेस हिंदीचे घ्यायचे सगळे. ते मोफत घ्यायचे, परत ते सर्वांना शिकता यावं. मग ती अशी करत ती जी मुलं पुढे जातील ती राष्ट्रभाषेची काहीतरी त्यांना गोडी लागेल, त्यातून सेवा होईल. आणि इकडे आपण स्वतः राष्ट्रभाषेचं अध्ययन करायचं, त्याच्यातलं अध्यापन करायचं आणि त्याच्याबरोबर त्याच्यात लेखन करायचं. ते राष्ट्रीय कर्तव्य तुम्ही बसल्या तरी ना. त्याची तर माणसं उद्या राष्ट्राला मिळाली, तुम्हाला काय आवड आहे राष्ट्राला? यातून आपल्याला काय मिळते का? तर काय नाही. म्हणजे तुम्ही जे म्हणलं ना प्रेम, त्यातून तुम्हाला काय मिळतं? तर काय मिळत नाही. यातून मिळत नाही म्हणूनच प्रेमाचा विषय. खरं प्रेम असतं तिथे कोणी मिळकत काय अपेक्षित करत नाही, विचारच नसतो. असं करता येण्यासारखं असतं, प्रत्येक पातळीवर काहीतरी करता येण्यासारखं असतं. हे शक्य आहे. तुम्ही जरी अगदी सावध राहायचं ठरवलं तरी तुम्ही किती बाबतीत सावध राहाल. तुमचा एक व्यवसाय आहे, समजा काय व्यवहार आहे, तो सोडून तुम्ही त्याच्या बाहेर किती जाऊन काम करू शकाल, याला मर्यादा आल्यात. कारण असं राहिलं नाही की एका ठिकाणी सिंग्युलर क्राईम आहे आणि सगळेजण त्याच्याबद्दल, किंवा एक सिंग्युलर काहीतरी ऍक्शन होते आणि त्याच्याबद्दल तुम्हाला येवायचं आहे, असं नाहीच आहे. आता मल्टिप्लिसिटी एवढी आहे या सगळ्याची, म्हणून असो कुठलेही क्षेत्र म्हणलं जे ना, ती तशीच अवस्था झाली ना. शिक्षणामध्ये त्यांनी आता कशा पद्धतीनं काय गोंधळ घातले तर आपल्याला माहिती आहे. ते जर समजा एक म्हणून ते एक मेधापाटकर ते सगळे एक आंदोलनाला स्वपुरत नाही, तशा अवस्था आहे. जे असं झालंय, उदासीन राहू नये, हे चांगलं आहे. त्यातल्या त्यात जिथे आपल्याला ज्या रेंजमध्ये आपण येऊ तिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत बरं. याच्यात रिपोर्टिंग आहे, त्याच्यावरती मिसमॅनेजमेंट आहे, सगळे उद्या पेपरनं तिथे सुद्धा सगळे मॅनिप्युलेशन आहे. कुठल्या बातम्या येऊ द्यायच्या, कुठल्या येऊ द्यायच्या नाही, कशा पद्धतीने येऊ द्यायच्या, कशा येऊ द्यायच्या नाही, इथपर्यंत सगळं जर आहे तर तुम्हाला ऍक्सेस कुठे आहे त्या इन्फॉर्मेशनला? सगळ्या तो ऍक्सेस तुम्हाला निर्माण करायचा म्हणजे तुम्हाला उद्योग सोडूनच ते काम करायला लागेल. वरची उद्योग सोडून माणसं काम करतात ते त्यांनाच मॅनेज करणारे लोक आहेत. परत काही काय काम करावं, कसं करावं. म्हणजे खरं सांगायचं तर राजकारण मुळात निर्माण झालं ना, ते खरोखर अत्यंत बरोबर हे आहे. राजकारण हा जो एक पेशाच आहे. आपला सगळा कुठलाही उद्योग करायचा नाही आणि केवळ हे सगळे उद्योग करायचे. कारण एरवीच्या माणसांना त्यांचे उद्योग करून हे उद्योग करणं शक्य नाही. एक बात तहसीलदार कशाने भ्रष्टाचार आहे, आता तो शोधून काढायचा म्हणजे त्या माणसाला रात्रंदिवस तिथं पाळ ठेवून सगळं शोधलं पाहिजे. मग तो एसीबी कडे जाईल आणि करप्शनकडे हे देईल, तक्रार ते माणसं बोलले जातील, दहशत होईल किंवा ते हे होईल, प्रवृत्ती थांबेल वगैरे सगळं केलं. यासाठी तो मोकळा सोडलेला आहे. अशीच चांगली कामं करून त्याला लोक ओळखायला लागतात आणि त्यातून एक लोकनेता किंवा काय ते तयार होतो. तो इन्फॉर्म असतो सगळीकडून, त्याला सामान्य परिस्थितीची अडचणींची जाणीव होते आणि त्यातून त्यांनी येऊन हे पुढे काम करावं अशी अपेक्षा आहे. आता त्यालाच मॅनेज करणारे लोक निर्माण होतात आणि त्याचे स्वतःचे इंटरेस्ट निर्माण होतात. असं जे पुढचं सगळं आहे ते कुठं थांबणार, कुठे या सगळ्यात आणि कुठे त्याला हे आहे. आमच्या लेवलला काय निष्कर्ष यायचा? आपल्याला मी जो पेशा करतो त्या पेशामध्ये माझ्याकडून राष्ट्रीय अपेक्षा कोणत्या तेवढ्या आपण पाळाव्या. एवढं खूप आहे. हिपोक्रेटिक वोट्स तुमची देत नाही. आत्ताना पहिल्यांदा तुम्हाला ह्या होती ना सुरुवातीला, त्यामध्ये मी काही करीन म्हणून मी लिहिलेलं आहे. ते मी राहून जरी प्रामाणिकपणे केलं तरी बस झालं. राष्ट्रीय कर्तव्य झालंच असं नाही समजायचं. कारण की मी मेधापाटकरांच्यात काय, आपल्याकडे तुम्ही बघा आता इतके संत सत्पुरुष आपण बघतो. म्हणजे दुसरी पर्याय हे म्हणून घ्यायचं, त्याचं उदाहरण म्हणून घ्यायचं की पॅरलल तुम्ही असं पहा की स्वरूपानंद आहे समजा, किंवा इकडे स्वामी आहे, तिकडे गडावर आहे, तिकडे आहे. हे सगळे मार्ग आपापल्या वेळी मार्ग म्हणून सांगायचे आहेत का नाही, पण आपण 10 मार्ग चालू शकतो का? आपण आपलाच मार्ग निवडतो शेवटी. तो कोणता निवडतो? स्वधर्माचा, जो आपल्याला अनुकूल असेल. आता इथे आहे तुम्ही महाराजांच्या मार्गाने जातो, शेगावजवळ असेल तर त्याच्यातून महाराजांच्या मार्गाने जाईल. म्हणजे त्या प्रांतासाठी ती व्यवसाय यंत्रणा दिलेली आहे, त्याप्रमाणे आपण जातो. तसे आपले व्यवसाय म्हणजे एक राष्ट्रीय कर्तव्य का समजू नये असं. म्हणजे मला एकाने बँकेत लागल्यावर हे पहिल्या वर्षी हे सांगितलं, त्याचा मला पुढे बँकभर उपयोग झाला. त्यांनी मला असं सांगितलं होतं की हे जे आत्ता तुम्ही या जागी बसलेले आहात, तुम्ही अशी कल्पना करा की सामाजिक कार्य काही करण्यासाठी तुम्हाला ही पोस्ट दिलेली आहे. ती पोस्ट क्लेरिकल असू नये त्याबद्दल नाही, पण या जागी बसून सुद्धा तुम्ही बरंच काम इथे बसून लोकांच्या हिताचं करू शकता. त्या अँगलनं तुम्हाला इथं काय करता येईल याचा तुम्ही विचार करा. मला ही अगदी फार महत्वाची सूचना मिळाली की माणसाला मी चटकन मोकळं करू शकतो, इथे बसून कामांची ऑर्डर मी मागे पुढे करू शकतो.
मी महत्वाच्या कामाचं स्वतः जाऊन आणून त्याचं सगळं त्याला पोच करू शकतो. मी एखादा पेन्शनर थकलेला आहे तर त्याला पाणी देऊन त्याचं लगेच त्याचं पेमेंट करून त्याला लगेच पाठवून देऊ शकतो. ही सगळी कामं मला माझ्या बसलेल्या जागेवर बसून त्याच पोस्टवर आहे तिथे राहून बाकी सगळं चालवून करता येतात. तुझी लातेची कल्पना सांगितली नाही का, इनडायरेक्टली आपण तो लाच घेतो, पण 10 ते 6 आपण टायमिंगवर थांबतो आणि 5 ते 6 काम करत नाही आणि पगार मात्र घेतो ना त्याचा. म्हणजे इनडायरेक्टली एक प्रकार लाच घेतल्यासारखी असं. मला ज्या वेळेला माझ्यावर अडचण पडती त्यांनी विचारलं होतं ना, तेव्हा माझ्यावर अडचण पडती त्यावेळेला त्यांनी काय म्हणायचं थांबावं लागतं वगैरे. म्हटलं ज्या वेळेला मी माझं काम आहे म्हणून 5 ते 6 5 वाजता जाऊन का विचारतो, त्यावेळेला मी वाट बघत असावं की कधी मला 6 ते 7 थांबायला मिळेल. म्हणजे म्हणून थोडा पगार घेतला नाही तर तो तासाभराचा तुम्ही पगार नाही घेतला, तुला आता घेतले. उलट 7 ते 7:30 पर्यंत थांबेल, कारण माझ्या वेळेला मला 5 ते 6 जायला मिळणं या 1 तासाची व्हॅल्यू 1 तासापेक्षा जास्त आहे, कारण त्यावेळेला माझं काम नडलेलं आहे. असं जर असेल तर पुढच्या वेळेला मी वाट बघत असतो की केव्हा मला आपण लाच घेत नाही वगैरे असं. तर आपण आपल्या व्यवहार सुद्धा आपल्या पगाराचाच आपण असतो, आपण कोणाकडून काय पैसा घेत नाही. म्हटलं हे काय आपण वेळाचं पोहतो म्हटलं. एक दिवस तुम्हाला थांबायला सांगितलं तर तुम्ही लगेच त्याचे पैसे मागता आणि तुम्ही 4 वेळा लवकर जातो म्हणून काम आहे म्हणून सांगून येतात, मग उशिरा येतात. माझं जरा लग्न आहे अक्षर टाकून 12 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत तुम्ही जर येतात तर तुम्हाला हे मागायचा अधिकारच नाही मुळामध्ये. त्यातूनही तुम्ही उलट असं शोधलं पाहिजे की काय काम ज्यादा घेऊन मी बसून हे पुरं करेन. असं का असू नये. म्हणजे ही सगळी मी राष्ट्रीय कर्तव्य समजतो. लोक राष्ट्रीय कर्तव्य म्हणजे असं समजतात की काहीतरी सामाजिकच कार्य करायचं. तुम्हाला वाट्याला आलेला व्यवसाय हा राष्ट्रीय कर्तव्य. सरकारी ऑफिसमध्ये डायरेक्ट पैसा घेत नाही असं सगळं, फक्त एवढं इनडायरेक्ट घेतो असं डायरेक्ट पैसा घेत नाही. ज्या कामाचं मूल्य आपण चुकलेलं नाही तो पैसा घेणं म्हणजे की महिन्याचा पगार बाकी तास काढले तर किती नंतर तो घेणं म्हणजे मोबदला आहे तो, त्याच्यात काय फरक पडत नाही. काम न करता टाइमपास करतोय तुम्ही 6 तासाचा पगार घेणार आणि तुम्ही जर 5 तास काम करणार तर 1 तासलाच बदल जायची वर्षी असं नाही. मग सगळी डिजनरेशन होतं ते यामुळे होतं. तो 5ला जाण्यामुळे होणार नाही. ठीक आहे आज काही काम नाहीये तो जाऊ शकतो, पण ज्यावेळी काम आहे त्यावेळेस जो 7 ते 8ला थांबेल तर डिजनरेशन होणार नाही. सगळं बॅलन्स होईल बरोबर असं. पण त्यावेळेला संस्थेने याला 200 रुपये द्यायचे तासाला 100 आणि इकडे लवकर सांगून त्यांनी 4 वाजता जायचं, त्याच्याबद्दल काही नाही. मग हे ईमेलच होईल नाही तर काय. मग माझ्या दृष्टीने मला तरी असं वाटलं आपली नोकरी ही बँकेची 24 तास नोकरी ही केवळ राष्ट्रीय कर्तव्य आहे आपलं. मी राष्ट्रीय कर्तव्य करा काय बंदूक घेऊन जाणार आहे का तिकडं, त्याची काय गरज नाही. ते म्हणजे तेच राष्ट्रीय मी इथं लेखणी चालवतो ही सुद्धा माझी स्टेशनरी वाया जाऊ देत नाही, बँकेचा कुठला खर्च आवाज होऊ देत नाही, काय होतं पदरमोड करतो त्याच्यासाठी. हे सगळी राष्ट्रीय कर्तव्य आहेत की आणखीन काय वेगळे राष्ट्रीय कर्तव्य. राष्ट्रीय कर्तव्य म्हणजे एकदम समाजाला एक भाषण दिलं म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य होणार आहे. त्याच्यापेक्षा माझं काम प्रामाणिकपणे केलं, माझा कुठला टॅक्स माझ्या ह्याच्यातला मी कधी त्यांना चुकायला सांगितलं हे आलेलं आहे याप्रमाणे जो येतो एवढा एवढा टॅक्स होतो ना त्याच्यात काही हे नको आहे, हे बिल नाही दाखवून तर चालते वगैरे, ते दाखवा काय असेल. कारण मी राष्ट्रासाठी एवढंच करू शकतो म्हणून मी राष्ट्रासाठी कुठे जाऊन तिथे झेंडा उभा करणार आहे. तेव्हा मला एक माहिती की माझ्या राष्ट्राची अपेक्षा अशी आहे की हे सगळं चालावं यासाठी त्यांना जो कर द्यायचा तो मी वेळ द्यावा प्रामाणिकपणे द्यावा, तर मी तो देतोय ना. मग ते दिल्यानंतर मला राष्ट्रीय कर्तव्याची काय पुरवझाली वगैरे अशी काय कुठं काळजी बिळजी काय वाटत नाही, कारण आपण हे सगळं देतोय त्यांना. त्यांचे घटक आहेत ना सगळे, ते सगळे आपापल्या परीने जेव्हा काम करेल तेव्हा ते यंत्र चालेल. सगळेच काय यंत्रातली पार्ट सारखे असतात का, प्रत्येकाचं काम काही सारखंच असतं का, तसे हे जगडवाळे यंत्र आहे अक्षरशः भारत. त्या संबंध भारतामधलं मी काय माझी ऍक्टिव्हिटी काय आहे, मी बँकिंग सेक्टरमध्ये आहे तर त्या सेक्टरमधलं एक माझे पोस्ट आहे दिलेली, ह्या पोस्टवर मला अमुक एक काम करायचं ते मी कितपत प्रामाणिकपणे करणार त्याच्यावर अवलंबून आहे. एक राष्ट्रीय समजा माझ्यावर जबाबदारी की एवढे आहेत दुर्बल घटक आहेत आणि यांना एवढं तुम्हाला हे पुरवायचं आहे. मला माहिती आहे की याच्यामध्ये ते लोक काही वेळेला हे नसतात, लायक नसतील, पात्र नसतील, काहीतरी असतं त्याच्यामध्ये. ते सगळं आहे म्हणूनच त्यांना ते हे दिलेलं आहे ना, ती संधी दिलेली आहे ना त्यांना की त्यांना थोडं गव्हर्नमेंट मदत करेल, थोडं त्यांनी पुढे यावं अशी अपेक्षा आहे. तर मग ती टार्गेट पुरे करणं हे माझं 1 डिसेंबर पूर्वीचं काम आहे असं मी समजतो. त्याच्यासाठी मला कोणी रिमाइंड करायची गरजच नाही. इतर ठिकाणी ते मागे लागून ती टार्गेट पुरे करा, मग शेवटी मार्चपर्यंत कसं तरी एकदा ठरवायचं होतं काहीतरी करायचं, शेवटी झालीच नाही म्हणायचं. तुम्ही मला टार्गेट सांगा एवढ्या भागात एवढे करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आम्ही जूनपासूनच सुरुवात करतो सर्वेला. डिसेंबरला सगळ्यांची आमची राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण म्हटलं सगळे टार्गेट वाढवून त्याप्रमाणे देऊन झालेलं आहे. बरं बँकेला जो काही व्यवसाय म्हणून जे करते ह्यात होत नाही, हे राष्ट्रीय कर्तव्य झालं, पण व्यवसाय बँकेचा आहे ना तो पण माझं कर्तव्यच आहे. तर तो करण्यासाठी त्याच्या अगेन्स्ट तुम्ही इकडे बॅलन्सिंग उरलेल्या धंद्यात करायचं आहे तर त्यासाठी पण मी सर्वे करतो इकडे. त्यातून जी चांगली मिळणारी प्रपोजल आहे तिथे चॉईस आहे
तर तिथे चांगली प्रपोजल त्यात आणली तर बँकेचं बॅलन्स पण झालं इकडे, बँकेला मिळणारे उत्पन्न पण चांगलं राहिलं आणि अशा तऱ्हेनं आमच्यावर आलेले जे राष्ट्रीय बाजू आहे ती पण आमची पार पडलेली आहे. तर अशा तऱ्हेनं 100% टार्गेट करतो. म्हणजे हे करणं म्हणजे माझं ते आता राष्ट्रीय कर्तव्य झालं आहे असं मला वाटतं. म्हणजे हे आता आपल्या आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला करता येतं. कर कोणालाच मारायला लागत नाही, सगळ्यांना मारायला लागतं. जमिनीवरचे लागतात, फाळे लागतात, आपापले व्यवसाय कर लागतात, सगळे इन्कम टॅक्स लागतात, सगळे लागतात. मग मी का ते भरू नये असं मला भरल्यानंतर ते राष्ट्राचं काय होते वगैरे ते बघून लोकांना ते लोकही चुकवतात वगैरे तो ते दॅट इज नॉट एक्सक्यूज. ते त्या ह्याचं पाणी आहे, प्रत्येकाचं तांब्या पाण्याचं आहे, तसं नको. मला माहिती मी तर दुधाचा तांब्या वाचल्यावर निदान त्याला थोडा दुधाचा कलर येईल एवढं तर नक्की इथं तांब्या होत नाही आणि असेच 4 निर्माण होणार असे बघून बघून. ठीक आहे, पाण्यात दूध काय दुधात पाणी घातलं म्हणतील, काहीतरी म्हणतील, पण ते निदान त्याला काहीतरी कलर तरी असं होऊ शकतं. म्हणजे एवढं करता येणं आपल्याला शक्य आहे. पण त्यामुळं जे संतांच्यावर स्वतः यांच्यावर जे आक्षेप असतात की ते काही करत ते तो उलट जास्त काम करतात, ते बरोबर व्यक्तीच बदलतात. गुरुदेवांनी सांगितलं हे मी नामस्मरण करतो हे राष्ट्रासाठीच करतो, बरोबर आहे ना. एक तुम्ही स्वतः शांत आहात, सुधारलेले आहात, तर तुम्ही राष्ट्रासाठीच काम करता. तुमच्या बरोबर अजून 2 सुधारलेले आहेत, शांत आहेत, ते राष्ट्रासाठीच काम झालेले आहे. अशांतता निर्माण झाली म्हणून बातमी देण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा 2 शांत केलेली बरी ना. ते शेवटी काय होतं, शेवटी ते दंगल करतात. हे दंगल नाही करत, ते चालले असले तर रोखतील, सांगतील, त्यांना समजावून सांगतील, स्वतः शांत राहतील, स्वतः दंगल करणार नाही. मग हे राष्ट्रीय कर्तव्य नाही असं. त्यामुळे तसं ते आपल्या परीनं कुठेही कोणालाही करता येणार. आता माझ्या गरजेपेक्षा मी जास्त पैसा माझ्याकडे ठेवून घेत नाही, हे राष्ट्रीय कर्तव्य नाही. माझ्या गरजेपेक्षा मी माझ्याकडे जास्त पैसा ठेवून घेत नाही, माझ्या गरजेपेक्षा मी जास्त वस्तू वापरीत नाही, हे माझं राष्ट्रीय कर्तव्य नाही आहे. कारण ती मी वस्तू उचलली ज्याला गरज आहे त्याला नाही का देत आहे. ते डाळ्यानं समजा शर्ट घालायला नसेल आणि माझे जर 5 असतील तर मी 2 त्यांना दिले, 3 वर माझं भागू शकते, तर राष्ट्रीय कर्तव्य नाही झालं असं ते आपल्याला करता येतं. म्हणून प्रत्येकाला राष्ट्रीय कर्तव्य आहे, त्याला करता येतं. प्रेमाची पातळी एखाद्याला गाठता येते, गाठावी ती, पण ते आणखीन आदर्श आहे. पण ठरवावं की किती आपण करू शकतो, निदान कर्तव्य करावं, मग त्या गाणी प्रेम जमलं तर उत्तम. त्यांनी ती राष्ट्र वर येतात असं आहे. जे राष्ट्र पुढे आहेत ते राष्ट्रप्रेमी लोक आहेत, जे राष्ट्र कशात पुढे पुढे आहेत ना ती तसे आहेत. माझ्या दृष्टीने तर नळ चालू राहिला तरी माझ्या राष्ट्रीय कर्तव्यात मला हानी झाल्यासारखं वाटतं. काय असेल त्याचं नळ चालू राहिला पाण्याचा आकार, तर माझ्या दृष्टीनं माझ्या राष्ट्रीय कर्तव्यात कसूर होते असं मला वाटतं. तो मला पाहिजे तेवढाच मी सोडतो आणि बंद करतो, त्यावेळेला मी राष्ट्रीय कर्तव्यच पाहतो. कारण ही शेवटी राष्ट्राची साधन संपत्ती आहे. माझ्या घरात आली मी बिल भरलं, हे काय त्याला उत्तर नाही आलं तर तुम्ही कशाचं बिल भरणार द्या, बिल भरून पाणी पडणार आहे. उत्तर आहे त्याचं, तुम्हीच वाचवलेलं पाणी तुम्हाला उद्या मिळणार नाही का. ते करणं म्हणजे सुद्धा आपलं कधी नाही. आणि इतकं सोपं ते खरं सुरू होतं, पण बाहेर जाऊन व्याख्यान देऊन हे करून तिथं 200 माणसं एकत्र करून वगैरे हे करतात आणि त्याला राष्ट्रीय करतात. काय करायचं त्याला, काय कल्पना आहे.